नमस्कार. DDM न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांचे आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा पण सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असा. वाहतुकीच्या नियमाचं भंग केल्याबद्दल ST महामंडळाला मागच्या 5 महिन्यामध्ये तब्बल 13 कोटी रुपयाचा दंड बसलेला आहे. हा दंड RTOने आकारलेला आहे. विशेष करून पुणे महामार्गावर ST महामंडळाच्या राज्यातल्या ज्या 14 विभागाच्या गाड्या धावतात त्या गाड्यांना हा दंड बसलेला आहे. मित्रांनो, STची अवस्था आधीच डबघाईला आलेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील लोकांच्या मालकीची हक्काची असणारी ही एकमेव व्यवस्था आहे. या व्यवस्थेला आधीच घरघर लागलेली असताना ST महामंडळाची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसताना दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखं RTOने ST महामंडळाला तब्बल 13 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे. आणि ST महामंडळाने हा दंड त्यांच्याकडे असणाऱ्या चालक वर्गाकडून वसूल केला आहे. त्यामुळं त्यांच्यात तर रोष असणं साहजिकच आहे. कारण आधीच ST महामंडळाच्या चालकांना म्हणावे असे पगार नाहीत. कमी पगारामध्ये हे लोक आपणाला सेवा देतात आणि त्यांच्यावर हा भुर्दंड बसलेला आहे. बरं, RTOची ही तत्परता पुणे महामार्गावर जे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, ज्यात त्या वाहनाची स्पीड, त्या वाहनाने वाहतुकीचा केलेला भंग या सर्व गोष्टी नोंद होतात आणि त्यातून हा दंड आकारलेला आहे. अर्थात नियमाचा भंग केल्यामुळं ही दंड आकारलेला आहे. पण त्याचवेळी RTOकडून या भंगार बसेस ज्या लोकांच्या जीवाशी अतिशय धोकादायक आहे त्या रोडवर धावण्याच्या क्षमता त्यांची संपलेली आहे, मुदत संपलेली आहे, तरीसुद्धा त्या धावतात. त्याकडं मात्र RTOने लक्ष गेलेलं नाही. पण CCTV कॅमेऱ्यामध्ये आलेल्या फुटेजच्या आधारे त्यांनी हा दंड ठोठवलेला आहे. यात आता कायदेशीर अंमलबजावणी झालेली आहे, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु मित्रांनो, जी ओव्हर स्पीड त्या ड्रायव्हरने चालकांनी भंग केल्यामुळं किंवा त्या महामार्गावर एवढ्या गतीने वाहन चालवावे असा नियम असताना त्यांनी अधिक गतीनं वाहन चालवलेलं आहे. हीच बाब राष्ट्रीय महामार्गाच्या इतर जे मार्ग आहेत त्यावर अनेक त्रुटी आहेत, त्याकडं RTO लक्ष वेधणार का? बऱ्याच अंशी लोकांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर जे वाहन चालवण्याचे नियम आहेत ते पुरेसे माहीत नाही. विशेषतः करून दुचाकी स्वाराने त्यांना दिलेल्या शेवटच्या पांढऱ्या पट्टीच्या आतच आपले वाहन चालवायचे आहे. पण लोक सर्रास भरमधातून दुचाकी चालक हे आपले वाहन चालवतात. अनेक वेळा अपघात होतात, अनेकांना जीव गमवावा लागतो. या घटना होत असताना RTOने या नियमाचे भंग केल्याबद्दल आणि राष्ट्रीय महामार्गाने अनेक ठिकाणी CCTV कॅमेरेच चालू ठेवलेले नाहीत, ते बंद असल्यामुळं नेमकं एखादी दुर्घटना घडली तर कोणत्या वाहनानं त्या वाहन चालकाला धडक देऊन पोबारा केलेला आहे हे लक्षात येत नाही. मग अशा वेळेस राष्ट्रीय महामार्गाचे जे कोणी टोल वसूल करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा हे काम ज्या कंपन्याकडे आहेत त्यांनासुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि RTOनं याची दखल घेतली पाहिजे. दुसरं असं आहे की अनेक वाळूचे जे टिप्पर आहेत, जे अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूची वाहनं आहेत, ते विना नंबर म्हणजे नंबर असून खोडलेले आहेत हे RTOला माहीत आहे, तरीसुद्धा RTO त्यावर कारवाई करत नाही. एवढंच नाही तर असे वाहनं पकडले गेल्यानंतर महसूल विभागाने संबंधित RTOला या वाहनावर कार्यवाही करण्यात यावी असं रितसर पत्र दिलेलं आहे. पण अद्याप तरी एकाही वाहनावर RTOनं कारवाई केल्याचं उदाहरण समोर आलेलं नाही. तिसरी गोष्ट आहे जी अवैध वाहतूक आहे, ज्या काळ्या पिवळ्या टॅक्सी गाड्या आहेत त्या ज्या अवैध वाहतूक करतात त्यांच्याकडं लोक कोमून वाहतूक केली जाते, याकडेही RTOचा कानाडोळा आहे. अर्थात ही सर्व बाब CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळं हे सर्व प्रकार घडलेला आहे. पण
एस टी महामंडळाला हा जो दंड आहे तो परवडणारा नाही. त्यांनी हा दंड म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणल्यासारखं या ड्रायव्हरच्या पगारातून वसूल केलेला आहे. याबद्दल रोष आहे. आणि हे एका विभागापुरतं नाही तर 14 विभागातल्या एस टी महामंडळाच्या ज्या गाड्या पुणे महामार्गावर धावलेल्या आहेत त्या सर्व गाड्यांना हा दंड बसलेला आहे. मग वाहतुकीच्या नियमाचं पालन तर केलंच पाहिजे, दुमत असण्याचं कारण नाही. आणि एस टी महामंडळाने सुद्धा हा दंड भरला पाहिजे. तो भरतील, त्यांनी कपात केलेला आहे. परंतु ज्या इतर बाबी आहेत, लोकांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवण्यासंबंधामध्ये जे प्रबोधन आहे ते प्रबोधन होणं आवश्यक आहे. एक दुसरी गोष्ट, जे खाजगी लोक वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मग ते अवैध वाहतूक करणारे असोत की अन्य दुचाकीस्वार असोत. त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या ज्या डबघाईस आलेल्या गाड्या आहेत त्याला प्रतिबंध करणे सुद्धा आर टी ओचं काम आहे. शिवाय एस टी महामंडळ हे ओव्हर क्षमतेने म्हणजे प्रवासी क्षमता असलेल्यापेक्षाही अधिक क्षमतेने वाहतूक करत असतं. त्याकडेही आर टी ओनं लक्ष वेधायला पाहिजे. लोकांना आरामदायी प्रवास कसा करता येईल हे एस टी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असले तरी या बाबतीतल्या नियमाकडेही आर टी ओ का कानाडोळा करतोय. आणि एस टीला गेल्या 5 महिन्यामध्ये तब्बल 13 कोटीचा दंड झाला असून हा दंड गोरगरीब जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडून एस टी महामंडळाने वसूल केलेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चालत असताना काय नियम आहेत याकडे जरा एकदा आपण बघू. राज्याच्या मोटार परिवहन विभागाने मुंबई पुणे महामार्गावर वाहनांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने इंटरसेंटर CCTV कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये या सर्व गोष्टी नियमभंग केल्याच्या कैद होतात. मग हीच बाब इतर ठिकाणचे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361वर अनेक ठिकाणी CCTV बसवलेली नाही. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या पुरेशी काळजी घेतलेली नाही. ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजेत त्या दिलेल्या नाहीत. मग अशामुळं अपघात होत आहेत. त्याकडेही आर टी ओने लक्ष देण्याची गरज आहे. याशिवाय दुसरा नियम आहे, या कॅमेऱ्यामध्ये वाहन अतिवेगाने चालवल्यास त्या कॅमेऱ्याच्या वाहनाच्या क्रमांकाची नोंद होऊन त्या गाडी मालकाला ई-चलनाद्वारे दंड ठोठावला जातो. आता समजा घाटात 40ची मर्यादा असेल आणि हा ड्रायव्हर जर 80च्या स्पीडनं गाडी चालवित असेल तर तो भंग आहे, त्याला दंड होणार. तसेच जी अवजड वाहने आहेत रस्त्याच्या 3ऱ्या लेनमधून चालवणे बंधनकारक आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा नियम आहे बरं का. जे पांढऱ्या पट्ट्या दिलेल्या आहेत म्हणजे लाईन आहेत की कुठल्या लाईनमधून कुठल्या वाहनानं जावं, हा सुद्धा एक वाहतुकीचा नियम आहे. आणि त्या नियमाचं पालन केलं तर अपघात टळू शकतात. आर टी ओची कारवाई ही निश्चितच नियमाला धरून आहे. परंतु इतर बाबीकडेही आर टी ओनं लक्ष देणं आवश्यक आहे. आधी डबघाईला आलेल्या एस टी महामंडळाला तब्बल 13 कोटीचा दंड झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण नागरिकांना एस टी महामंडळ एक सार्वजनिक सेवा असल्यामुळं त्यांचा दंड हा समोर आलेला आहे. नागरिकांनासुद्धा या पद्धतीनं दंड लागू शकतो. म्हणून आपण राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना नियमाच्या काळजी घ्या. सुरक्षिततेने प्रवास होण्यासाठी त्या नियमाचं काटेकोर पालन केलं तर अपघात टळतील आणि आपला जीव वाचेल. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.